फायनली आता कुलूप बिलूप प्लॅन झालंय, आपण चाललोय. गाईज फायनली आंघोळ झालेली आहे, आता आवरतो आणि आपण चाललो आता अगस्तीला. गाईज फायनली झाले आता आवरून आपण चाललो परत अगस्तीला. आज शेवटचं म्हणजे कालचं कीर्तन म्हणतात, शेवटचं कीर्तन म्हणजे. मग आता चाललोय, कसं होईल कसं नाही तुम्हाला दाखवतो मी. फायनली ते केस लईच इतर झालं तो, त्याला कापायचे मग आपण मम्मीला गेला कापू नाही का, तो डायरेक्ट अगस्तीच्या मंदिरात त्याला. फायनली आता कुलूप बिलूप प्लॅन झालंय, आपण चाललोय. फायनली आपण पोहोचलो अगस्ती मंदिराकडे. हा सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. नंतर महाराजांना एवढं भारी सजवलं होतं, बघू शकता तुम्ही किती भारी सजवले नाही का. त्याच्यानंतर कीर्तन पण चालू होणारच होतं, अजून महाराज नव्हते आले पण चालू झालं तर नाही का, बघू शकता तुम्ही. करा एन्जॉय. गाईज आता वाजले 7. आता अभ्यास करत बसलो होतो, स्टडी करत होतो. पण आपलं एक 22 तारखेला पेपर बाकी आहे नाही का. मग असंच करत कंटाळा आला, त्याच्यानंतर फ्रेश झालो. त्याच्यानंतर आपलं देवपूजा केली नाही का, हरिपाठ घेतो आपण रोज. मग हरिपाठ गेला, मग आता बाहेर आलतो. मग बघू शकतो वातावरण कसं मस्त झालंय. हे घर नसतं तर मग लय भारी व्ह्यू आला असता राव. बघू शकता आता इथं दिसते का तुम्हाला, हे लाकूड वगैरे. इथं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, हर हर महादेव. आणि हे तुम्हाला दिसते का लाकूड, ते पवनचक्की. अकोला तालुक्यातले तिथं पवनचक्की आहे. बघू शकता किती क्लिअर दिसतंय बा. किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे असं भरपूर पवनचक्की आहे नाही का तिकडं. बघू शकता किती भारी वातावरण झालंय. इथं कसं आपलं रोड टचच घर आहे, मग कंटिन्यू वाहन चालू राहतात. बघा हाय आपला घराबाहेरचा व्ह्यू, भारी वाटतं नाही का. इथं बाहेर टेरेसवरती आल्यानंतर मस्त थंड हवा सुटेल राहते. मग चला काय झालं तर दाखवतो. आपण इथं अभ्यास करत बसलो होतो नाही का. मग आता ते आवरून घेऊ, थोडा कचरा झालाय, थोडी घाण झाली नाही का. मग जरा झाडून बिडून घेऊ आणि मग भेटू तुम्हाला आवरल्यावर. गाईज आज तसंच बसलो नाही का अभ्यास करायला, कंटाळा आलता जरा खूप, कारण अभ्यास करून जरा डोकं फिरलं होतं. तर मग नंतर जेवण करायला गेलो, जेवण बिवण केलं. आता झोपायचा टाईम झाला. चालते आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.